कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। प्रशिक्षणार्थी यांना 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते। आता मात्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या उमेदवारांनी 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले 6 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित 5 महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे। या वाढीव 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार आणि योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र तपासणी करणे आवश्यक आहे। प्रशिक्षणार्थींनी आधार पडताळणी तसेच आस्थापना यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी। याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क करावा किंवा 8012971111 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केलं आहे।